मुंबई के दहीसरपुर पाटीदार समाज हॉल में शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे द्वारा मागा थाने विधानसभा की महिलाओं को स्वावलंबी बनाने के लिए सिलाई मशीन और घर घंटी का बांटप किया गया। इस बांटप कार्यक्रम में 1500 से ज्यादा महिलाओं को सिलाई मशीन और घर घंटी का बांटप किया गया। पूरे मागा थाने विधानसभा में 900 से ज्यादा सिलाई मशीन और घर घंटी दिया जाया है। इस मौके पर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, भाजपा जिला अध्यक्ष गणेश खनकर, युवा सेना कार्यकर्ता सदस्य राज सुर्वे के साथ शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला महिलांचा सक्षमीकरणाचा निर्णय, त्याच्या अंतर्गत महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे। त्यांनी सुद्धा कोणाकडे हात न पसरता स्वतःचा काढला पाहिजे। घरातलं काम करून सुद्धा पावलेमध्ये आपल्यासाठी स्वतःसाठी दोन पैसे मिळावे, काहीतरी व्यवसाय व्हावा या उद्देशाने आम्ही काम केलेलं आहे। आणि आम्हाला माझ्या वार्ड क्रमांक 12 मध्ये 411 महिलांना आम्ही यशस्वी करलोय। अजून ज्या काही महिलांनी भरलेले आहेत फॉर्म त्यांना सुद्धा आम्ही काही दिवसामध्ये त्यांना सुद्धा अशा मशीन वाटप करण्यात येतील आणि त्यांचं सक्षमीकरण करणार। एक वाहिनीने सर्वे केला होता, त्या सर्वेमध्ये असं दाखवलंय की मुंबईमध्ये भाजपला 30% मतदान मिळेल आणि शिंदे गटाला 16% मतदान मिळेल। आणि आज त्यानंतर एक जाहिरात देखील वृत्तपत्रामध्ये आलेली की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे। मात्र या जाहिरातीवरती आता संजय राऊत यांनी देखील टीका केली की कुठेतरी बाळासाहेबांचा फोटो देखील त्या जाहिरातीमध्ये नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली। बाळासाहेब आमच्या हृदयामध्ये बसलेले आहे। प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेऊन आम्ही काम करत असतो। त्यामुळे संजय राऊतने आम्हाला शिकवायची गरज नाही। जो चाकरी पवार साहेबांची करतो त्यांनी निष्ठेची भाषा आम्हाला शिकवायची। सर पालिकाच्या निधीतून हे वाटप होत आहे, मात्र ते सगळे स्टिकर लावले त्याच्यात असं दिसत आहे की जाहिरात सरकारची होते। सरकार महानगरपालिकेवर आता प्रशासन आहे, त्यामुळे सरकार महानगरपालिका चालवते। त्या चुकीचं काय, चांगल्या गोष्टी करते त्याच्यावर जाहिरात करणं क्रमप्राप्त आहे। मी पर्सनल तर काय करत नाही, सरकार करते, सरकारचे लोक सरकार जाहिरात करणार।